हॅलो मित्रांनो, तर आजपासून माझा पहिला ब्लॉग सुरू होतो आणि आपण चाललो आहे गावाला, मीन्स राजुरीला. राजुरी माझं गाव आहे. तर आपण चाललो आहे पेरणी करायला तिथे. तर आजपासून मी तुम्हाला सगळे अपडेट देत जाईल की शेती कशी केली जाते, पेरणी कशी केली जाते, काढणी कशी केली जाते आणि तो माल बाजारापर्यंत कसा नेला जातो. तर माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि बघा शेती कशी होते ती. सो यावेळी शेतामध्ये आपण सोयाबीन पेरणार आहोत. तर सोयाबीन एक 3 ते 3.5 महिन्याचं पीक आहे, जे बियाण्यांवर डिपेंड करतं की त्याचं ड्युरेशन काय असेल. आणि लागवडीपासून ते काढणीपर्यंत जे काही अपडेट असतील ते मी तुम्हाला व्लॉगद्वारे देत जाईल. आणि व्लॉगमध्ये जर काही चुका झाल्या तर त्या तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा, कारण हा आपला पहिलाच व्लॉग असणार आहे. सो चला बघूयात पुढे. मित्रांनो, आपण आता नगरमध्ये आलो आहोत आणि नगरचा जो नवीन पूल झालेला आहे, जो की हा आहे, त्याच्यावर आपण आत्ता आहोत आणि खूप भूक लागली आहे. आता आपण कुठेतरी खायला थांबलो. तर मित्रांनो, इथून नगरचा कॅन्टोन्मेंट एरिया सुरू होतो. तर एक लहानपणीची गोष्ट सांगतो. आम्ही जेव्हा ह्या एरियातून क्रॉस व्हायचो तेव्हा मला असं वाटायचं की आपण सुद्धा मिलिटरीमध्ये भरती व्हावं. आणि मी घरच्यांना म्हणायचो की मला मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे वगैरे. पण जसं जसं मोठं होत गेलो तसं कळायला लागलं. त्यामुळे आपण दुसरं काहीतरी करूयात. त्यामुळे मग आपण रिअल इस्टेट लाईनमध्ये, पप्पा होते आधीपासून, तर मी त्या लाईनमध्ये आलो आणि आता मी सुद्धा रिअल इस्टेट करतोय. पण एक आतून इच्छा आहे की मिलिटरी, आपल्या इंडियन मिलिटरीसाठी, इंडियन आर्मीसाठी काहीतरी करावं. तर लवकरच आपण तेही करूयात, तुमची साथ असेल तर. खूप भारी सरप्राईज आहे मित्रांनो तुमच्यासाठी, जे मी तुम्हाला गावाला गेल्यावर दाखवणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. तुम्हाला लवकरच ते सरप्राईज दिसणार आहे. मीन्स तुम्हाला ते आवडेलच, आवडणारच आहे तुम्हाला ते. आणि ज्याला गावाकडची म्हणा किंवा शेतीची ओढ असते, त्या व्यक्तीला ती गोष्ट खूपच आवडेल. त्यामुळे शेवटपर्यंत राहा आणि ते सरप्राईजसाठी रेडी राहा. तर आम्ही आता जेवायला बसलो आहोत. खूप भूक लागली, मी आधीच वाढून घेतलेली आहे. आणि मम्मीने ही वांग्याची भाजी घेतलेली आहे, ही शेवची भाजी घेतलेली आहे. ही माझी मम्मी आहे, जी आता खाण्यात बिझी आहे. आणि फूड रिव्ह्यू देऊयात आपण, कारण हे हॉटेल जे आता यांनी लेटेस्टमध्ये सुरू केलेलं आहे. तर खाऊन बघूयात आपण आधी. जेवण खूपच चांगलं आहे. गरम वांग्याची भाजी म्हणा किंवा शेवची भाजी म्हणा, खूपच चांगलं जेवण आहे. स्पेशल आम्ही ही भाकरी घेतलेली आहे
बाजरीची उत्तम चव आलेली आहे जेवणाला. मी तुम्हाला लवकरच हॉटेलचं नाव सांगेन आणि कोणतं गाव आहे हेही सांगेन. स्टे ट्यून. हेच ते हॉटेल आहे मित्रांनो, पाटीलवाडा म्हणून, जामखेडमध्ये. जेवण खूप मस्त होतं. हा जामखेडचाच भाग पडतो. आपण आष्टी या गावांमधून येताना जामखेडकडे जाताना हॉटेल लागतं पाटीलवाडा म्हणून. थोड्याच वेळात आपण जामखेडच्या मेन पॉईंटला पोहोचू. मीन्स सिटी एरियाच म्हणता येईल. जामखेड सिटीच झालेली आता. आणि आपल्याला तिथून आता बियाणं आणि खत वगैरे घ्यायचं आहे. तर नक्की विजिट करा हॉटेलला आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की टेस्ट कशी होती हॉटेलची. हॉटेलचा स्टाफ आणि हॉटेलचे ओनर खूप हंबल आहेत आणि टेस्ट तर तुम्हाला सांगितलीच मी कशी होती. तर चला डिरेक्ट भेटूयात आपण बियाण्यांच्या शॉपमध्ये. मित्रांनो, मी आत्ता दुकानात आलो आहे. तिथे मीन्स पैसे काढायला परत गेलो होतो ATMमध्ये आणि 2च मिनटात तिथे बसतो मी. आता मम्मी तिथे थांबली. आता तिथे गेल्यावर आपण सगळं खत बियाणं वगैरे घेऊन मग निघूयात. गाडी खाली गोडाऊन पाशी थांबली आहे, टेम्पो. त्यात सामान पण टाकायचं, थोडं कारमध्ये सामान टाकायचं आणि चला बघूयात कसं असतं. तर मित्रांनो, आपण पोचलोय. हिला आनंद बघा किती झालाय. हिला आनंद बघा किती झालाय. आनंद चावती ती मला. हे आपले बैल हौसा आणि रावसा. थांब 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 थांब. अजून खूप काही असं दाखवण्यासारखं. तिला आनंद बघितला. अजून खूप काही असं दाखवण्यासारखं. आता थोड्या वेळाने आपण रानात जाऊयात. मला रानातला व्ह्यू दाखवतो कसा असतो. हे आपली पाळी सुरू आहे. हे आपले हौसा आणि रावसा आणि मामा ड्रायव्हर. एकदा पद्धत बघा तुम्ही कसे करतात ते. मी पहिल्यांदाच बघतोय. नाही नाही, हे आपलं YouTube साठी करतोय. दमलेत नाही, दमलेत. ते पाय पसतात ना. दिसायला वाळलेलं दिसतंय, आतून लय मऊ आहे ते. ओले आत चांगले. चल चल. हे आमचे मामा पाळी घालतानी. चल. अजून आपण ट्रॅक्टरने सुद्धा पाळी घालून पेरणार आहोत ते तिकडच्या रानामध्ये. तिकडे पण आपण लवकरच जाऊयात आणि तिकडचंही तुम्हाला अपडेट देत राहील मी. चला तिकडे बघूयात. तर मित्रांनो, एक प्रॉब्लेम झाला आहे. मीन्स आम्ही घेतलं होतं इगल नावाचं बियाणं घेतलं होतं सोयाबीनचं आणि
घरी आल्यावर आमचे आजोबा लागले ओरडायला की इगल नाही घ्यायचं म्हणून, घ्यायचं होतं ते फुले संगम घ्यायचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही आता परत जामखेडला चाललो आहे. हे इगल इथं तुम्हाला दिसत असेल सगळं मागे, ते आता परत करणार इगल आणि फुले संगम घेणार. माझा घाम बघू शकता, पूर्ण घामाघूम झालं आहे. खताची पोती उचलून ठेवलेली आहे शेडमध्ये, हे उचलून गाडीत ठेवलेले. पुण्याचं आहे पण गावरान आहे. ही माझी मम्मी बॉटल घेऊन येते पाण्याची, गाडीची आहे तिला, दमला आहे ना तिचा मुलगा. चला तिकडेच भेटूया आता. घेतला आता बदलून आपण बी फुले संगम घेतलं, 726 फुले संगम मागे बघू शकतो. आणि आता परत आपण गावात चाललेलो आहे आणि आपण पेरणी करणार आहोत रात्रीची, त्यामुळे आपण डिरेक्ट रात्रीच भेटूया आता. बाय. तर हे आपलं यंत्रामध्ये जे यंत्र आहे पेरणी यंत्र, त्याच्यामध्ये हे बियाणं इथे येतं आणि या साईडला खत येतं, या साईडला असंच भरणार आहे आणि दोन्ही साईडला असे ड्रम येतात. त्या ड्रममध्ये तणनाशक जे आहे ते ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं जातं. ही आपली बाकीची पोती ह्याच्याने पेरतात, मीन्स एक एक बियाणं त्याच्यातून पडतं जमिनीमध्ये. हा मोगडा आणि तिकडे पाळीचा नांगर आहे, मीन्स सगळं एकत्र असतं या यंत्राला. तुम्ही सांगा, कालच फक्त रात्री पाऊस आला, परवा दिवशी 13 दिवशी पाऊस येत होता नव्हता. आता तुम्ही ही यायची इथं पाऊस आला काय करायचं. तर ही आपली पेरणी सुरू झालेली आहे. आम्ही आता पेरणी अंतरावर बसलेलो आहे. काय निघलं होय ते तरी म्हणतोय मी. ते बटन बंद कर. बरं काम कर, ऐक ना, बंद कर. इथं पडला असेल ते शोधून आणतो आम्ही. हा लांब काय नट पडला असं बघ. कुठं इथं तिथंच पडला असं कुठं. आता तो मातीत गेला असेल खाली. उचलाय बेसला नाही काय, उचला कसं मोटर हाय 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 ना. कुठे दिसतोय रे? एक ही गवलंय. हा तेवढंच गवलंय ना. हा ही एक गवली, ती नाही ना का. आलं का काय हे लांब का नट आहे बघ. ह्याचं आहे काय ते? लांब का नट पाहिजे बघ आता. हो हो हो, हाती येते काय जरा लय मोठा काज व्हायचा. तर मित्रांनो, रात्रीचे 2 वाजले आणि आम्ही अजूनही पेरणीच चालू होती आणि आम्ही मस्तपैकी आनंद घेतोय. ढेकळांमध्ये झोपायचं, मस्त गारगार पडलेली ढेकळ आहेत. हा माझा मित्र प्रज्वल आणि आम्ही मस्तपैकी आता एन्जॉय करतो. आम्ही शूट काढतो आता. अजून अर्धा तास काय आम्हाला कोणी त्रास देणार नाही. टबमध्ये पाणी भरले, बियाणं भरले, खत भरले, आता सगळं एकदम झालेले.
अर्धे रान होस तर आम्हाला काही काम नाही आहे, त्यामुळे आम्ही मस्तपैकी आता उसाला पोती घेऊन झोपलेलो. तर आपण डायरेक्ट आता सकाळी भेटूया. तर रात्री 3:30 वाजता पेरणी झाली आणि आम्ही रानातच झोपलो होतो मातीमध्ये मस्तपैकी, तुम्ही बघितलं असेल. आणि सकाळी घरी आलो, आंघोळ वगैरे करून आत्ता 1:30 वाजला आता. आणि आता मी चाललो आहे परत गावामध्ये. गाडी टोटल खराब झाली, तुम्हाला दिसत असेल टोटल खराब झालेली गाडी. मी पूर्ण रानात घातली होती, सगळा गाडीवर चिखल उडालेला आहे. तर मी आता गावात जाऊन गाडी धुणार आहे आणि परत आपण घरी येऊयात. आणि तुम्हाला सरप्राईज अजून दाखवायचं बाकी, तो देखेंगे. हॅलो मित्रांनो, कसे आहात? रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आपलं पूर्ण काम झालेलं आहे पेरणीचं. आणि काही दिवसांनी आपल्याला परतही यायचं आहे पीक कसं आलं आहे बघण्यासाठी. तर तेव्हाही नवीन ब्लॉग असेल. आणि आपला ब्लॉग अजून एंड झालेला नाही आहे. तर जे सरप्राईज आहे मी तुम्हाला दाखवणार आहे ते अजून अपुरं आहे आणि ते मी तुम्हाला सकाळी दाखवणार आहे. तर मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझे साथीदार आहेत. तर तुम्हाला ते साथीदार दाखवतो मी, 1 मिनिट. हा बंड्या, ही चंपा. अजून इथेही आपल्या मांजरी वगैरे आहेत, त्यांची पिल्लंही आहेत, पण ते आता गेलेत कुठेतरी. सो भेटूयात सकाळी. तर मित्रांनो, तुम्हाला सरप्राईज बघायचंय? हे आहे सरप्राईज, आमची सगुना. तिकडे अजून एक आहे आमचा बादल, हे आहे सगुना. बघा, टोटल लगाम सोडून दिलेली आहे, बरोबर चालती. बंडे आले आमची राखण करायला. चल सगुना. ही आमची सगुना, एकदम हुशार मुलगी आहे. ऐकते सगळं. हे शेपूट थोडी छाटली आता आपण. आणि बादल तिकडे आपण खाली बांधलाय विहिरीच्या इकडे, इथून दिसणार नाही ते. हा, तो दिसतोय, तो बादल. इथून एवढं क्लिअर दिसणार नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पहिलाच व्लॉग होता आपला, सो मला चांगला रिस्पॉन्स द्या. तर आपण अजूनही असे व्हिडिओ करणार आहोत. आणि पुढचा व्लॉगही लवकरच येतोय, कारण आपण जे पेरलेलं आहे ते अजून 4-5 दिवसांमध्ये त्याला मोड येणार आहे. सो ते मोड बघण्यासाठी आपण परत एक ब्लॉग करूया त्यावेळेस. आणि मी थोड्यासा एक 3-4 दिवसात तो मोड बघून परत पुण्याला जाणार आहे. तर असेच आपले नवनवीन ब्लॉगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर येईल. सो थँक्यू अँड बाय.